गुड आफ्टरनून मित्रांनो. खरं तर आजचा ब्लॉग करायला पार दुपार उजडली आहे आणि एक वाक्य म्हणजे नाही का, हेही दिवस जातील असं जे म्हणतो ना आपण, तसं आज काय झालं आहे. कारण गावाला येऊन 2 आठवडे झाले, बरोबर आज रविवार. खूप एन्जॉय केला, खूप ब्लॉग तुम्ही पाहिले सगळे, काय काय केलं, कसं काम पण व्यवस्थित सगळं झालं. पण हे आटपून आता पुण्याला जायची वेळ आलेली आहे, हो ना. कारण शेवटी किती जरी आपण गावाला थांबलो तरी शेवटी कामानिमित्त पुण्याला जाणंच आहे. त्याच्यामुळं आता भराभरी करायची. आणि मागं बघू शकता आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे. कारण सगळं कलर वगैरे दिला. आईवडील आल्यानंतर काही शांत बसले नाही, त्यांनी मग कलर दे, कुठं काय ते बाहेरचा कलर दिला, हे कलर दिला, सगळं घर एकदम टकाटक केलं. हे बघा, सगळं पेंट वगैरे देऊन एकदम टकाटक केलं आहे. आणि आता हे सगळ्या आठवणी घेऊन परत मी पुण्याला चाललो आहे. मी तर आल्यानंतर बाज बनवले आपण, मग टाकी असेल, बाकीचं बाहेरचा कलर, हे कलर, एवढी सगळी कामं आपण केलेली आहेत ह्यावेळेस. आणि राहण्यासारखी जागा आपण बनवलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण आणखीन परत कधी येऊन इथं राहू शकतो. आता बघू नेक्स्ट टाईम कधी येणं होते. त्याच्यामुळं चला आता भराभरी करायची. हे जे काही सगळं दिसतंय हे सगळं पसाऱ्याने भरून जाणार आहे. कारण जो काय पसारा बाहेर आहे तो घरात ठेवून आणि मग पुण्याला जायचं. कारण आता परत कधी येणं होईल माहीत नाही. त्याच्यामुळं चलो आता करा बराबरी. हे बघा, हे बॅग, हे लॅपटॉप, हे बॅग, ते सगळं हेडफोन, हे सगळं इथला पसारा आपला जो काय आहे, हे कपडे सगळे बॅगेत भरून निघायचं आहे पुण्याच्या दिशेने. आईवडिलांसह बायकोला तर गावाला सोडले आणि लवकरच गुड न्यूज येणार आहे. आणि त्या गुड न्यूजसाठी परत गावाला एक चक्कर तरी आपली होईल. त्याच्यामुळं आता तुर्तास तरी आपण थोड्या दिवसांसाठी पुण्याला जाऊयात, परत गावाला येणार आहोतच. ओके, चलो बराबरी करूयात आणि लवकर जाऊयात पुण्याच्या दिशेने. ते बघा, मम्मीने पण बराबरी चालू केली. चला निघायचं, चला पुण्याला. मग आहे, चला. ही कॅन्डन ते आत घ्यायच्यात ना. आयो आता सगळं तो का, तो बॅलर घरात ठेवायचं, रांजण ते बाज बनवलेली ती आत ठेवायची, हे सगळं आतमध्ये ठेवून द्यायचं, चुली आत ठेवायच्यात. लय 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 काम आहे आता. होय, चला घ्या आवरायला, जाऊ पुण्याला. गाईज हे बघा कशी भरली गाडी, माल वाहतूक, हा ना. आपल्या बॅग आहेत, कांदे आहेत, इकडून गावाकडून घेऊन जायचं. मला काही ना काही घेऊन जातो. मागं पण सगळा पसारा भरला आहे. चला सगळा पसारा भरला आता आणि निघायचं. आता पुण्याला जायचं का मामाच्या गावाला जायचं हे अजून ठरलेलं नाही आहे. कारण की गाडी होते ओव्हरहेड, ते पण बघत बघत पुण्याला पोहोचायचं आहे. त्याच्यामुळं माझा तर असा प्लॅन आहे की आता मामाच्या इथं थांबायचं, पहाटे लवकर उठून थंडीच्या भरात पुण्याला निघायचं. म्हणजे कसं होईल, गाडी ओव्हरहेड होणार नाही. त्याच्यामुळं जाताना आता पाणी वगैरे भरून जाऊयात. आणि एकदा पुण्याला पोहोचलं ना की पहिली गाडी रिपेअरिंगला टाकायची बघा, सर्व्हिसिंगला. मग चला बघा भरले. हो तिकडं त्यांचं चालू आहे धावपळ बराबरी सगळे, हां चला. हां तात्या जाऊ का? हां चाललो. कुठं? पुण्याला. मुक्काम कुठं? मुक्काम बाळवाडी. चलो गाइज निकलते अभी अपन. परत गाडी चालू. चलो देवा, गाडी ओव्हरहीट होऊन देऊ नको रे देवा. चलो ओके निकलते आपण अभी. हे बघा, बाय बाय. गाव, त्या आठवणी सगळं, हा ना. चलो शेळगाव करमळा हेलपटा गाडी. आपल्यासाठी नामतो ते आपण गेल्याशिवाय ते बी निघणार नाही ना. ऊसाचा ट्रॅक्टर बाकी काय करायचं नाही ना. हा ट्रॅक्टर मागं येतो हे. ए सुब्रा सुब्रा नाही 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 गो नक्की. व्हिडिओ काढ, अजून कसा बी काढ. कोण आहे हो?
शंभू बघा शंभ्या, तो तू तिकडे बघ काय म्हणते तो काय निघत होतो बघ. गाड्या बघू गाड्या बघू हाय का नीट पाय खाली कर तसंच निघत आहे फोटो. हाय का गाड्या नीट हाय का. चला सकाळचे 4:30 वाजलेत आणि आता पुण्याला चला सगळा अंधार हे बघा आणि अशा अंधाराचं चाललोय पुण्याला. खरं तर काल रात्री इकडंच थांबलो होतो मामाच्या इथं, त्याच्यामुळं गाडी गरम होती त्याच्यामुळे थांबलो होतो. आता सकाळी सकाळी निघालोय थंडीचं. चलो गाईज हे बघा 7:19 झालेले आहेत आणि पप्पा बघा गाडी गरम झाली का नाही काय त्याचं चेक करतात ते कसं इंजिन. आणि आता आलो थ्यूरमध्ये. सकाळी 4:30ला निघालो होतो. आता थ्यूर फाट्यावरती आहे बघा. तिकडं बघा हे तिकडं थ्यूरला रस्ता जातो हा पलीकडं थ्यूर फाटा. इथं आता नाश्ता करायला थांबले. जोगेश्वरी मिसळ नेहमीप्रमाणे जोगेश्वरी मिसळला थांबत असतो नाश्ता करायला. चला आलो आहे आता. बरं झालं गाडी अजून ओव्हरहीट नाही झाली कारण एवढी थंडी आहे ना बाहेर, त्याच्यामुळं ओव्हरहीटचा काही विषयच नाही. त्यामुळं घाईघाईत लवकर आलो आहे सकाळी सकाळी. चला आता जे नाश्ता वगैरे करू आणि जाऊ. झालं वाटतं चेक करून. ओके का हा गरम झाली का. गारठ्यामुळं काय नाही वाटत तिला. गारठ्यामुळं काय नाही वाटत. पाईप नव्हता गारला एवढा गरम नाही. हा गाईज हे बघा झालाय नाश्ता. पप्पांनी पाणी वगैरे ओतलंय त्याच्यात हा ना. बाकी मस्तपैकी मिसळ नाश्ता वगैरे झालाय. पुण्याला आलो की झालं मिसळ पाव वडापाव चालू झाले. आता गावाला ह्या टायमाला भाजी भाकर खायचो. पुण्याला आलं की चालू झालं. चला थेऊरमध्ये थोडा आराम केला. गाडी पण गार झाली आणि पाणी वगैरे ओतून आता सगळं झालं व्यवस्थित. चला आता पुण्याच्या दिशेने निघायला लागेल कारण की आता कामधंदे बघा निवडणूक आलेल्या आहेत. मग काय तो गाईज फायनली आलेलो आहे घरी. पसारा पण हे बघा गाडीतला पसारा सगळं इथं ठेवला आहे आता सोफ्यावरती. आता आवरूयात. आता काय बायको नाही त्याच्यामुळे मलाच आवरायला लागेल. सगळं व्यवस्थित आवरू आणि आपला कम्प्युटर आपली स्टुडिओ आपला सगळं रूम बघू कशी आहे. हे बघा सगळं आहे तसंच आहे. आणि हा माझा सेटअप आहे असंच आहे. 2 कम्प्युटर हे ते सगळं असंच ठेवलं आहे. चलो आता कामाला सुरुवात करावी लागेल कारण की इलेक्शन आलं आहे. इलेक्शनची कामं आहेत बाकीची कामं आहेत. गावाकडचा अनुभव घ्यायचा असेल ना तर इथली कामं पटपट उरकायची आणि परत गावाला जायचं. आणि आता 2 वेळा आपण एक्सपेरिमेंट करून पाहिलं आहे गावाकडून कामं होतात का तर होतात आणि इथल्यापेक्षा बेटर होतात. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर पण आणखीन गावाला जाऊन आपण काम करू शकतो. त्याच्यात वादच नाही. ओके चलो आता आवरतो सगळं. थोडं आराम करूयात फ्रेश होऊयात आणि कामाला सुरुवात करूयात. आणि आपला हा जो काही सेटअप आहे तो चालू करूयात व्यवस्थित. मग एडिटिंगची कामं वगैरे परत चालू करू. चलो आणि आता किती काही झालं तरी आज उद्या 2 दिवस गावाकडच्या आठवणी काही जाणार नाही आहेत. तुम्हालाही माहिती आहे की कशा आठवणी येतात ते. मग तेच गावाकडच्या सगळ्या आठवणी परत 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 मनात येतच राहणार आहेत. ते करत करत काम पण करायचं आपल्याला. ओके चलो फायनली पोहोचलेलो आहे. तर आमचा परतीचा व्लॉग कसा वाटला बघा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो.